हॅलो एव्हरीवन. आजच्या ऑफलाईन क्लासमध्ये जेवढे काही झालं आपलं मॅथ्सचं ते आपण आज बघणार आहे. तर बघा, तुमची रिव्हिजन पण होईल आणि ज्यांनी कधी मॅथमध्ये स्टार्ट केलं नाही तर त्यांचे कॉन्सेप्ट पण क्लिअर होईल. तर अगदी बेसिकपासून बघूया आपण. तर आज आपण बघितलं होतं बेरीज वजाबाकी आणि गुणाकार आणि भागाकार यांच्या चिन्हाचे काही नियम बघितले. काय? बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. तर आता आपण बघूया बेरीज व वजा बाकी यांचे काय चिन्हाचे नियम. आय होप तुम्हाला हँडरायटिंग कळत असेल. तर बेरीज वजाबाकी यांच्या चिन्हाचे नियम कसे? तर बघा, प्लस प्लस नेहमी काय प्लसच होतो. का होतो बरं हे समजण्यासाठी आपण बघूया. मायनस मायनस काय काय होणार ते तुम्ही सांगणारच आता. तर बघा, एक मित्र आहे आणि हा दुसरा मित्र आहे. सेम विचार आहेत यांचे. बघा, यांचे जर बघितलं त्यांचे रूप पण सेम आहे, यांचे विचार पण सेम आहे. कारण की यांचे रूप आणि यांचे विचार सेम आहेत ना, सेम आहे. म्हणून जेव्हा दोन सेम विचाराचे व्यक्ती मिळतात त्यांचे संबंध घट्ट होतात आणि ते जुळतात. म्हणून हे जुळणार म्हणजेच काय प्लस होणार. आणि इथे बघा, आता मग इथे काय होणार? सेम विचार सेम काय देखणेपणा त्यांचा. तर हे सेम विचाराचे सेम देखणेपणाचे सेम दिसतात. तर हे ह्यांचे पण काय विचार एकमेकांना जुळतात. म्हणून हे यांचे संबंध काय जुळणार. म्हणून काय इथे पण काय मायनस प्लस होणार. कळलं? तर आता प्लस मायनस यांचे नियम जर बघितलं, यामध्ये काय मग प्लस आहे मायनस आहे हे सेम विचाराचे आहेत का? आणि हे सेम प्रकारे पण दिसत नाही आहे. दिसायला पण सेम नाही आणि विचार पण सेम नाही. म्हणून मग हे काय मायनस होणार. ओके. तर पुढे काय मायनस प्लस हे पण काय यांचे विचार आणि देखणेपणा यांचं काय डिफरंट आहे यामध्ये. मग हे पण काय मायनस होणार. हे जुळणार का? नाही. सेम विचाराचे जुळणार, सेम विचाराचे नाही ते काय घटणार म्हणजेच काय मायनस होणार. तर लक्षात ठेवा. तर आता मग जर बघितलं मी, मग इथे काय घेतलं मी +5 +10. तर काय होणार आता यांचं +5 आणि +10 नेमकं 15 होणार. आणि या 15ला प्लसचं चिन्ह द्या किंवा नका देऊ. प्लसमध्ये चिन्ह द्या किंवा नका देऊ हे तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये ओळखू येते. पण मायनसमध्ये असं करता येत नाही. मायनसचं चिन्ह असेल तर मायनसचं द्यावंच लागेल. तर पुन्हा मी घेतलं -5 आणि -10. तर हे काय होणार? हे पण यांची काय अंकांची 5 आणि 10 यांची काय बेरीजच होणार. कारण की जुळणार ना, सेमच आहे. तर मायनस आहे -5 आहे -10 आहे, मग सेम असणार. तर हे पण जुळणार. इथे काय 15 होणार. मग आता चिन्ह काय द्यायचं? तर इथे आपल्याला जर बघितलं तर यामध्ये जुळल्यावर दोन्ही चिन्हे काय मायनसचे आहे. तर इथं आपल्याला प्लस येणार 15. तर बघा, पुढे प्लस मायनस आहे. आता +5 आणि -10. मग आता यांचे संबंध यांचे विचार वेगवेगळे आहे. म्हणून हे जुळणार का? नाही, घटणार. मग -10 +5 काय होणार? -10 मधून +5 तर इथे काय मायनस होणार. मग हे मायनस झालं तर काय होणार -5. पण चिन्ह जर बघितलं तर चिन्ह बेरीज आणि वजाबाकीमध्ये चिन्ह नेहमी मोठ्या संख्येचं द्यायचं. मोठ्या संख्येचं चिन्ह काय 10 आहे, मायनस चिन्ह आहे तर -5. पुढे जर बघितलं इथे -5 इथे काय +10. आता -5 आणि +10. मग इथे -5 आणि +10 यामध्ये पण देखण्यामध्ये डिफरन्स आहे. इथे पण मायनस होणार. मग मायनस झाल्यावर काय 10मधून 5 गेले तर अंकांची मायनस म्हणजेच वजाबाकी होणार. आणि आता इथे चिन्ह कशाला द्यायचं? तर चिन्ह मोठ्या संख्येचं काय चिन्ह आहे ना प्लस. तर इथे काय प्लसचं चिन्ह येणार आहे का? कळलं का? मोठ्या संख्येचं चिन्ह इथे आपल्याला बघायला मिळणार. पण जेव्हा दोन सेम चिन्ह असतात तिथे मायनस मायनस प्लस होते. तर प्लसचं चिन्ह लागेल. तर बेरीज आणि वजाबाकी चिन्हाचे नियम कळले असेल तुम्हाला, आय होप. आता जर बघितलं, आता आपण बेरीज वजाबाकी बघितली. आता पुढे बघू गुणाकार याचे नियम. आता सेम यामध्ये काय तर हे लक्षात ठेवा, नोट डाऊन करा. आता गुणाकारामध्ये काय सेम आहे. सेम गुणाकारामध्ये हीच पद्धत आहे. आता
जसं की आता इथे प्लस प्लस घेतले तर नेहमी गुणाकार करतो म्हटलं यांचा, तर काय होणार, प्लस प्लसचा गुणाकार करतो म्हटलं यांचा तर नेहमी प्लसच होणार गुणाकारामध्ये पण, कारण की दोन्ही सेम चिन्ह आहेत, दोन्ही एक विचाराचे आहेत आणि दिसतात पण एकसारखे, म्हणून हे जुळणार गुणाकारामध्ये पण. हे पण वजा वजा गुणाकारामध्ये काय जुळणार. आणि प्लस गुणाकारामध्ये जर बघितलं तर हे पण काय प्लस मायनसचं नेहमी गुणाकारामध्ये मायनसच होणार, कारण की वेगळे वेगळे विचाराचे आहेत, दिसायला पण वेगळे आहेत. आणि मायनस गुणाकारामध्ये प्लसचं नेहमी मायनसच होणार. म्हणजेच काय होतं तर सर्व बेरीज, वजाबाकी आणि भागाकार आणि गुणाकार यामध्ये चिन्हाचे नियम सेम आहेत. मग बघा आता इथं काय +2, तर पुढे काय +3, तर यांचा गुणाकार काय होईल, +2 आणि +3चा बेत्रिक 6. काय बेत्रिक 6. मग हे 6 काय उत्तराला चिन्ह प्लसचं दिलं नाही दिलं तरी काही फरक पडत नाही, बेत्रिक 6. आता इथे जर बघितलं तर इथे काय -2 आणि -3. आता यामध्ये या अंकांचा गुणाकार होईल बेत्रिक 6, पण चिन्ह कशात द्यायचं तर गुणाकारामध्ये एक नियम लक्षात ठेवायचं, जेव्हा 2 मायनस चिन्ह असतात त्यावेळेस कधी पण त्यांचं जर बघितलं आपण करतो म्हटलं तर नेहमी काय 2 मायनस चिन्ह असल्यास त्याचा कधी पण प्लस होतो, लक्षात ठेवा. आता जर बघितलं इथे मग प्लस आणि मायनस आहे, म्हणजेच +2 आणि -3, तर यांची डिफरंट विचार आहे ते घटणारच. तर बेत्रिक 6, तर इथे चिन्ह कशाला द्यायचं, कारण की यामध्ये गुणाकारामध्ये मायनसचं चिन्ह आहे काय तर इथे नेहमी मायनसचं चिन्ह द्यायचं. इथं मोठ्या संख्येचं चिन्ह देता येणार नाही. जर तुम्हाला एक वेळेस गुणाकारामध्ये मायनस चिन्ह असेल तर तुम्हाला मायनसच द्यावं लागेल, तर एकपेक्षा जास्त जर मायनस चिन्ह बघायला मिळेल 2 इकडे तर तुम्हाला तिथं प्लस द्यावं लागेल, एवढं लक्षात ठेवा. आता इथे मायनस आणि इथे काय प्लस आहे, मग इथे काय मायनस आणि प्लस, मग इथे -2 आणि प्लस काय 3 यांची पण काय गुणाकार होणार बेत्रिक 6. तर बेत्रिक 6 यामध्ये मग आता चिन्ह कशात द्यायचं, चिन्ह मायनसचं, कारण की एक वेळेस मायनस आहे. इथे मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं नाही गुणाकारामध्ये, फक्त बेरीज आणि वजाबाकीमध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता हे भागाकाराची आपल्या गुणाकाराचे नियम आपल्याला कळले आहे. तर आता आपण बघूया भागाकाराचे नियम. आता भागाकाराच्या नियमामध्ये जर बघितलं तर सेम हीच पद्धत आहे, नियम तर हेच राहणार, फक्त भागाकाराचे नियमामध्ये आपल्याला भागाकार थोडंसं चेंज करावं लागेल. म्हणजेच कसं आता बघूया आपण भागाकाराच्या नियमामध्ये काय होणार नेमकं. तर भागाकाराच्या नियमामध्ये जर मी उदाहरण घेतो म्हटलं तर बघा आता काय पद्धत तेच आहे, सेम चिन्हाची पद्धत तेच राहणार. इथे काय +5 आहे तर इथे काय +10 आहे. मी जर 10/5 केलं म्हणजे प्लस प्लस आहे नाही, तर काय होणार 5 1 5 5 2 10 10 येणार. म्हणजेच प्लसचा येणार का मायनसचा, प्लसचा 2 येणार याचं उत्तर. मग इथे काय दोन्ही सेम विचाराचे आहेत ना, मग प्लसमध्ये जुळणार तर त्या पद्धतीने प्लसचंच येणार. मग दोन्ही विचाराचे आहेत इथे मायनस, इथे काय आहे आता -5 आणि -10, इथे काय -5 आणि -10. मग मायनस मायनसचे दोन चिन्हे भागाकार आणि गुणाकारामध्ये असल्यास प्लस होणार ते. मग इथे 10 इथे काय -10 काय इथे मायनस आहे, 10 मायनस आहे आणि इथे भागीला 5 मायनस 5 1 5 5 2 10. मग इथे काय मायनस येणार का नाही +2. म्हणजेच यामध्ये प्लस मायनस मायनस काय प्लस होणार, म्हणून काय इथे गुणाकारामध्ये भागाकारामध्ये 2 मायनस चिन्ह आहे तर प्लस येणार, +2 याचं पण उत्तर येणार. आता इथे जर बघितलं इथे काय इथे +5 आणि -10 यांचा भागाकार 10 मायनसमध्ये आहे आणि प्लसमध्ये 5 आहे. 5 1 5 5 2 10. मग इथे आता काय करावं लागेल तर इथे आपल्याला एक वजाचं चिन्ह आहे म्हणून आपल्याला इथे काय -2 येणार. ठीक आहे. मग इथे पुढे जर बघितलं तर सेम त्याच पद्धतीचं आहे. इथे काय -5 आहे आणि इथे काय +10 आहे. मग यांचं काय होणार तर +10 -5 5 1 5 5 2 10. म्हणजे इथे पण काय -2 येणार, कारण की एकदाच मायनस चिन्ह आहे. दोनदा मायनस चिन्ह गुणाकार आणि भागाकारमध्ये असेल तर तुम्हाला तिथे प्लस करणार ते, बाकी सेम मायनसमध्ये येणार. तर अशा पद्धतीने आपण भागाकार, बेरीज वजाबाकी
यांचे आणि गुणाकाराचे नियम बघितले. आय होप तुम्हाला आपल्या या लेक्चरमध्ये तुम्हाला कळलं असेल की जे की रिव्हिजन झाली असेल आणि काही कॉन्सेप्ट पण कळले असेल. तर आता एक महत्त्वाचं एक पद्धत सांगतो की मायनसची पद्धत. आता सेम मी जर म्हटलं एक स्टेप बघा. आता मी जर म्हटलं तुम्हाला मायनस करायचं कशा पद्धतीने, आता प्लस कशा पद्धतीने करायचं, काही ट्रिक्स आहेत ते एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, आता मी जर म्हटलं 10मधून तुम्हाला 4.6 मायनस करायचे आहे, तुम्ही सांगू शकाल. आता त्यानं तुम्हाला थोडंसं कुठं सांगण्यासाठी पण थोडंसं वेगळं वेळ लागेल, कारण की पॉईंटमध्ये आलं ना. तर कसं 10मधून 4.6 मायनस करा, 10मधून काय करा 3.7 मायनस करा. कुठेतरी थोडाफार तरी वेळ लागतो. मग याची एक ट्रिक आहे. तर बघा इकडे काय 10मधून 4.6 मायनस करायचं असेल तर इकडल्या संख्येला 10 करायचं आणि इकडल्या संख्येला 9 करायचं. तर किंवा इकडली संख्या 10मधून मायनस करायची आणि इकडल्या संख्ये जे काय येणार आहे बाजू बाकीच्या ते 2 अंकी असो 3 अंकी असो तर हे 9मधूनच मायनस करायच्या. तर 10मधून 6 मायनस केले तर किती उरले 4, आणि इकडे पॉईंटच्या खाली पॉईंट, तर 9मधून 4 मायनस केले तर 5 उत्तर आलं. 10मधून 4.6 मायनस केले तर 5.4 उत्तर. आता इथं 10मधून 3.7 तर इकडलेले 10मधून मायनस करा, 10मधून 7 गेले 3 पॉईंट आणि 9मधून 3 मायनस करा, इथे गेले 6, म्हणजेच 3.7 काढले तर इथे 6.3 हे उत्तर 10मधून मायनस केल्यावर. अशाच पद्धतीने आता 20मधून मायनस करून दाखवा बरं. तर 20मधून मी तुम्हाला सांगतो की 13.4 मायनस करून दाखवा. पुन्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा अशा पद्धतीने. तर 20मधून तुम्ही 11.3 मायनस करून दाखवा. बघा कॅल्क्युलेशन करून बघा हाताने पेन घेऊन, पण अशा पद्धतीने करून बघा आणि हे आपल्याला तोंडी काढायचं. ओके, तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ॲन्सर देऊ शकता यांचे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे तर छोटीशी ट्रिक आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रिक आहे. मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं, 2 अंकी 3 अंकीचं वर्गमूळ कसा काढायचा, त्यानंतर जर बघितलं आपण की कशा पद्धतीने भागाकार करायची पद्धत असते ते पण बघायचं आहे आपल्याला. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.